नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ऋतुराज वसंत सोसायटी बोरिवली पश्चिम इथे राहणाऱ्या शुभांगी सुनील मोरे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत आणि काय लपवून ठेवलंय का ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. 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 क्या उखाणा? आदेश सर, तुम्ही आहात महाराष्ट्राचे भाऊजी नंबर 1. बर. सुनील आहेत माझे मिस्टर, मी त्यांची होम मिनिस्टर. अरे वा. कुठून सुरू केला, कुठे गेले? कुठे गेला? तर त्या सगळ्यांची ओळख करून द्या. माझी वहिनी. नमस्कार. भाऊ माझा मोठा, तो पण मोठा भाऊ. 2 माझ्या लेकी. अरे वा वा. ह्या सगळ्या ऋतुराज वसंतच्या माझ्या मैत्रिणी. वा. नमस्कार. आणि ते तो आहे ना, तो मध्यस्थी ज्याने आमचं जमवलं. हो. म्हणून ते मध्ये उभे आहेत. हो. पण शाळा कुठली तुमची? साने गुरुजी विद्या मंदिर. आणि तुमची शाळा? साने गुरुजी विद्या मंदिर, सांताक्रूज वेस्ट. शाळा होती की लग्न ठरण्याचं ठिकाण होतं? इतके गोड हसले दोघे. एकाच वर्गात होता? नाही नाही. मग 5 वर्ष सिनियर. बरं. ते हो. मग नाही, ऍक्च्युली आम्ही कधी भेटलोच नाही. शाळेमध्ये पण नाही, कॉलेजमध्ये पण नाही. कॉलेज कुठलं होतं? चेतना कॉलेज, बँड्रा ईस्ट. तुमचं? चेतना कॉलेज, बँड्रा ईस्ट. आणि भेटलो नाही. बघा, म्हणजे शाळा एक. राहायला कुठे होता तुम्ही? सांताक्रूज वेस्ट. सांताक्रूज वेस्ट. बघा. बरं, आता मला सांगा, दोघेही एका शाळेत, एका महाविद्यालयात, एका कॉलेजमध्ये वगैरे, एका महाविद्यालयात, पण कधी एकमेकांना बघितलं नाही. मग बघितलं कधी? ते एक गमत अशी की माझा मित्र धरमदेव शर्मा, मी टीवायला असताना मी त्याच्या घरी अभ्यासाला जायचो. मित्राकडे. बर. तो माझा शेजारी. तो याचा शेजारी. बर. मग आणि मी असं त्यावेळेला हिला फर्स्ट टाइम म्हणजे मी बघितलेलं. त्याच्या अगोदर कधी बघितलं होतं. त्यानंतर मग तुम्ही कधी तेव्हाच बघितलं होतं त्याला? नाही, मी बघितलंच नव्हतं त्याला. मग ती 93 सालची गोष्ट आहे. नंतर मग मी जॉबला वगैरे लागलो आणि तरी पण जाणं येणं होतंच धर्माकडे, धर्मदेवकडे. हा नेहमी बघायचं वाटतं मला, असं मला वाटतं. हो, मला असं वाटतं. काय हो, तुम्ही बघायचे नाही? हो का, बघायचं. तेव्हा सतत तुम्हाला धर्माची आठवण यायची? हो, मी उठसूट त्याकडेच जायचो. नेहमी त्याकडेच असायचो सकाळ संध्याकाळ. बरोबर ना. ते धर्मासाठी नव्हतं. अभ्यास, ऑफकोर्स सर, अभ्यासासाठी. काय अभ्यासासाठी का? काय हो, आता तुम्ही सांगा, हे इतक्या वेळा शेजारच्या घरात अभ्यासाला येत आहेत. त्याला सांगितलं की नाही बाबा, तुझ्या शेजारची जी मुलगी राहते ती मला आवडते, तिच्यामुळे माझं अभ्यासात लक्ष लागत नाहीये. हो, फेल वगैरे झालेला की नाही मला माहित नाही, पण त्याने त्याच्याजवळ निरोप पाठवला की असं असं आहे. तर त्याने मला विचारलं की असं असं माझा मित्र इंटरेस्टेड आहे तुझ्यामध्ये, तर काय, चांगला मुलगा आहे वगैरे. तो खूप वकिली करत होता ह्याची. तेव्हा मग नाही, बरेच वर्षाचा गॅप गेला. पण 93च्या नंतर मी मन मोकळं केलं किंवा मी धर्माशी बोललो. मग तोपर्यंत तुम्ही कुठे कॉलेजमध्येच होता इतकी वर्ष? नाही, माझं ग्रॅज्युएशन झालं. माझं ग्रॅज्युएशन झालेलं. पण त्या दरम्यान कधी तुमचं बोलणं झालं नाही? खरं सांगू तर बहुतेक फोन करायचा घरी. हो ना. हो, तेव्हा लँडलाईन होते ना. आता सांगा, आता बोलाच. आणि हसमुख भाई हे काय म्हणून विचारायचं फोन करू. हे काय होतं जरा सांगा हो. हसमुख भाई काय प्रकरण आहे? मी एक स्वतःच एक म्हणजे असं काही सुचलं नाही. 1-2 फोन केला मी, तर भावाने उचलला माझ्या. तर मी म्हटलं, मी कोण चाहिए करते. ते म्हटलं हसमुख भाई आहे. कारण मी जेव्हा हिला बघायचं होतं ती हसतच असायची कधी बाहेर दिसलं तर. अच्छा, म्हणजे तुमचं एक नाव ठेवलं होतं त्यांनी, हसमुख भाई. तो पण नाव ठेवलं. आणि ते म्हणजे त्यांच्या इथे खेळीपायचंच वातावरण असायचं. धर्मा म्हणा किंवा ती पूनम म्हणा किंवा सगळे आजूबाजूचे सगळे एकत्रच नेहमी एन्जॉय करायचे. नेहमी मी तिला हसताना बघायचो. तर एक मी नाव ठेवलं ते हसमुख भाई म्हणून. आणि भावाने जेव्हा फोन उचलला त्याने सांगितलं की हसमुख भाई नानावटीला ऍडमिट आहे. बऱ्याच वेळेला असं झालं की फोन करायचो आणि रॉंग नंबर लागला, सगळं आव्हानायचो की रॉंग नंबर लागलाय.
मग शेवटी ते एकदा त्या भावाने वैतागून सांगितलं की हसमुखबाई मर गया. तो सांगितलं ॲडमिट आहे. ह्यापैकी कोण नाही तो आज आला आला नाही, नाही. सिव्हिल इंजिनियर काय कुठे काम चालू होतं. त्यांनी तुम्हाला सांगितलं की हसमुखबाई मर गया. पण मी माझा हे सोडलं नव्हतं. नाही, हसमुखबाईला भेटेपर्यंत आपण शांत राहील. पण तुम्हाला अंदाज नाही आला कधी की हे फोन करतायत हसमुख? हो आला ना, अंदाज आला. कसा काय तुम्हाला काय कारण अंदाज? बऱ्याच वेळा मी पण फोन उचलायची ना. हा. हा, तेव्हा नॉर्मल सुनील मोरे म्हणूनच माझ्याशी तो बोलायचा. फक्त भावाने उचलला की तो हसमुख. हसमुखबाई बोलायचा. मग नंतर एके दिवशी आम्ही भेटलो, ठरवलं आणि कुठे भेटले? सिद्धिविनायक देवळामध्ये. वा. कारण इंटेन्शन्स माझे क्लिअर होते पहिल्यापासूनच की काय करायचं. मग हिला मी विचारलं आणि ऑफकोर्स दोघंही होते, पूनम आणि धर्मा. मग आम्ही सिद्धिविनायकच्या साक्षीनेच तिथे भेटलो, बोललो. तिला विचारलं मी, ती सांगितलं की तुझी जर का तू इच्छा असेल तर तू घरी येऊन माझ्या मागणी का? हां तर तू. पण तुम्ही त्यांनी जेव्हा तुम्हाला विचारलं तर तुमचा होकार दिला नव्हता? नाही, मी म्हटलं घरी ये, आई वडिलांशी बोल, ते काय म्हणतात ते बघ. गेला तर होता हो, हो, सिद्धिविनायक. हो. नाही, मी मंगळवारी ते दर काही श्री मंगळवारी सिद्धिविनायकांचं दर्शन घ्यायला गेला नव्हता ना? नाही, मी मंगळवारी दर मंगळवारी जायचे, ते तेव्हा? त्याला माहिती होतं. हो अच्छा, या ना, म्हणून तुम्ही म्हणालात की तिथे भेटूया. हो. हा, मग काय नेक्स्ट डे तो माझ्या घरी होता. सगळ्यात मोठं टेन्शन ते. हो, 3 मोठे भाऊ आहेत मला, तरी सुद्धा साहेब येऊन बसलेले घरात एकटे. आणि 3 भाऊ घरात नव्हते तेव्हा? होते, तिघेही होते. मग घरात गेले तुम्ही डायरेक्ट? हो, मी घरी गेलो. एकटे? हो, एकटाच गेलो. आणि नेक्स्ट टाइम आईला घेऊन गेलो. नाही, पण जेव्हा पहिल्यांदा गेलात तेव्हा दडपण असेल? दडपण असं होतं, त्या दडपणातून मला बाहेर निघायचं. आणि धर्मा कुठे होते? गेटवर चपला घेऊन. वरती 3 तोफा वाजल्या, हातात घेतो आणि पळत सुटतो चपला. नाही, पण ज्या दिवशी घरी गेलात काय सिच्युएशन होती? तुम्हाला टेन्शन नाही आलं? हो, माझी गाळण उडालेली, आवाज निघत होता तोंडातून माझ्या. आणि असं मी सगळ्यांचे चेहरे बघतच बसलेली. हा आपला कॉन्फिडेंटली येऊन बसलाय, वडिलांशी बोलतोय, भावांशी बोलतोय. त्यांना काय अंदाज नाही आला का आले? नाही, अंदाज नाही आला त्यावेळेला. आणि नंतर मग ते हिला मी सांगितलं की तू जरा घरी कल्पना दे की असं असं आहे म्हणून. तुम्ही म्हणजे गुहेत गेला होता? हा? मग आणि जाऊन आलो. मग एकदा मात्र 1 आठवड्यानंतरच मी आईला घेऊन गेलो. ताण तणाव लग्नाच्या वेळेला झाला होता थोडा तरी? हो, बरंच झालेलं सर. लग्नाची आमची डेट हे होत नव्हती. तिचा भाऊ जो हसमुखबाई तो हैदराबादला होता. मग बरं, भावाचं नाव काय सांगायचं तर लोकांना भाऊ हसमुखबाई वाटायचं. ते नाव प्रवीण मनोहर बुरके. प्रवीण. तर मग त्याचा पण त्याची पण इकडे मुंबईला तो येऊ शकत नव्हता. आम्ही एक डेट फिक्स हैदराबादला केलेली. होता तो. बरं बरं. ती डेट नंतर निघून गेली. मग टेन्शन आलं आम्हाला काय करायचं. तर मग त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण मग मी शिवाजी पार्कला भेटलो आणि लिटरली त्या कट्ट्यावर बसून 8 फेब्रुवारी हा दिवस ठरवला, दिवस ठरवला दोघांनी मिळून. आणि म्हटलं रजिस्टर मॅरेज करूया आपण हे करण्यापेक्षा. कारण काही गोष्टी जमून येत नव्हत्या आणि माझ्याकडून पण आणि तिच्या घरच्यांकडून पण. मग त्यानंतर आता किती वर्ष झाली लग्नाला? 16. 16 वर्ष. हो. 16 वर्षापूर्वी हसमुखबाई गेला. त्याच टप्प्यावर आता या ठिकाणी आपण पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार दोघांना बघणार आहोत. या ठिकाणाहून आता हे जे ग्लास आहे, खाली चिकटलेले ग्लास आहे, तुम्ही या टेबलच्या वरून हात धरून एक एक ग्लास टाकायचं. ते त्यामध्ये जाऊन थांबलं पाहिजे. म्हणजे 3 ग्लास त्यात अडकले तर पहिलं बक्षीस, 5 साठी दुसरं, 7 साठी तिसरं आणि 10 ही गुणसंख्या झाली तर 4थं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार, कोण जास्त बक्षीस मिळवणार आणि कोण मिळवून देणार, बघूया. ओके, टाकू? करेक्ट आहे. थोडं 1. तुम्ही सांगायचा सगळ्यांनी. 1. तुम्ही सांगा सगळ्यांनी. असू दे. 2. फील करा त्या हा तर ते करेक्ट झालं. थोडं ते असंच व्हायला पाहिजे तर ते करेक्ट झालं. हा भगवान. ओके.
बस. ओके. 10 पैकी 2. आणि आता यानंतर 10 संधी आहेत. बघूया काय होणार, किती बक्षीस मिळणार. एक. स्लो, आरामात sir. 2. कुणी सांगू नका, फक्त धर्मा सांगा. हा, सांगा बरोबर. हा. धर्मा. राईट राईट पुढे. यस ड्रॉप. राईट 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 वो साइड. शुभांगी क्या साइड. यस बस बस बस. ओके ड्रॉप. लास्ट छोड़ने का टाइम टेढ़ा. थोड़ा राइट राइट. हाँ बस. त्याच्यावर आपटतंय ते. हा, आपटतंय पण. फक्त थोडं अँगल इकडे तिकडे होत आहे. बघा 3 संधी राहिल्या आहेत. आगे आके रहा. बस. हाँ ओके. यस यस यस. आता ऐका, हे दोन्ही जायला पाहिजे. वैसे ही दोनों ही जाना चाहिए. दोन्ही गेले तर तुमचं खूप प्रेम आहे. हा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनय. त्याशी असलेलं नातं सांगायचं. मैत्रीण. कशी आहे मैत्रीण म्हणून? कशा आहेत तुमच्या बरोबर? चांगला. चांगला. चांगली मैत्रीण आहे. हा? अच्छी सहेली आहे. आहे ना. द्या. 15 वर्षापासून आमची मैत्री आहे तशी खूप छान आहे. आहे तशी. आणि अशी कशी आहे? जशी आहे तशीच छान आहे. छान आहे. मी तिची मैत्रीण आहे. आमची 7-8 वर्षापासून मैत्री आहे. ती खूप हसमुखलाल सारखीच हसत असते, आनंदी असते आणि खूप महत्वाकांक्षी आहे ती. बर. स्वतःचे क्लासेस चालवते आणि ते सांभाळून ती घर चालवते. आणि आमची गुलाबी गँग आहे. गुलाबी गँग. गुलाबी गँग आहे मुलींची. आम्ही सगळ्या लेडीज आहोत त्यामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा तिचा खूप सहभाग असतो. छान. रंग कळलं का? गँगचा प्रभाव आहे हो, बाकी काय. हो. द्या त्यांच्याकडे. माझी मैत्रीण म्हणण्यापेक्षा बहीण आहे ती. अच्छा. आमच्या मैत्रीला म्हणजे मैत्रीण बहीण म्हणून 11-12 वर्ष झाली आम्हाला. आणि आम्ही दोघे एवढ्या क्लोज आहोत ना की आमचं एकमेकींशिवाय चालतच नाही. अरे वा. हा. म्हणजे कसं काय ते काय? म्हणजे प्रत्येक गोष्ट काही पण असून दे, मुलांबद्दल असून दे, घरातलं असून दे, काही सुद्धा आम्ही दोघे एकमेकींशी डिस्कस करतो. अरे वा वा वा. द्या. माझी नणंद आहे ती. आणि छान आहे, खूप सुंदर पण आहे. पण ती आणि सर्व गुण संपन्न आहे. पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीत हुशार आहे ती. हो ना. मेरी फ्रेंड है 3 इयर्स से. और एक बात बहुत अच्छी है उसकी, जिन सभी के बच्चे हैं शी इज़ अ वेरी गुड एडवाइजर. म्हणजे एडवाइस काय करायचं वगैरे. और खुद के बच्चों का भी बहुत टेंशन लेती है फ्यूचर का, की ऐसा वैसा एंड ऑल. माझं नाव धर्मदेव आणि मी हे जे काय झाला त्याचा मी पंडित आणि घी टाकणार आहे. ओके. आणि तो माझ्या कॉलेजचा फ्रेंड आहे. आणि ती तर शेजारीच ऍक्च्युली राहायची. आणि फॅमिली फ्रेंड पण आहे. हे सगळे माझे फ्रेंडच आहे, त्यांचे भाऊ वगैरे. आणि आज मला असं वाटतो की जे काय निर्णय मी त्यावेळी घेतलेला ते आज करेक्ट आहे. अच्छा. अरे व्हेरी गुड. त्याचा मला समाधान आहे. दोघांचा खूप मोठा ह्या वाटा आहे. नाहीतर त्यांना आयुष्यभर सगळ्यांनी दोष दिला असता. भावांकडे द्या. नाही, सगळ्यात प्रेमळ आमच्या घरामध्ये सगळ्यात. आणि आमच्या तिघांना भावामध्ये एक कला आम्हाला तिघांना तिच्यामुळे आम्ही एक आहोत सगळे. हो. नाहीतर नाही, बरोबर आहे. सगळं घर बांधून ठेवण्यासाठी ठेवण्यामध्ये तिचा मोठा हात आहे एकदम. मला तुम्हाला आता ना यानंतरच्या टप्प्यावर आता एक गाणं सुरू होणार. ही जी उशी आहे ही हळूहळू पुढे सरकणार. आणि जसजशी पुढे सरकेल गाणं ज्यांच्याकडे थांबेल त्यांना ती संधी मिळणार. आणि त्यांनी जर ती शिक्षा व्यवस्थित पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. अरे वा. आणि अर्थात त्यांचाही सन्मान होणार. हो.
बघूया काय होणार. गाणं. धर्मदेवा, बघूया तर कुठली शिक्षा आहे तुमच्यासाठी. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच, हे न थांबता 10 वेळा म्हणायचं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. माईक जवळ बघा. उंट उंच, उंच उंट, उंट उंचच. म्युझिक. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच. हा, न चुकता 10 वेळा. तुम्हाला संधी मिळाली. वेळ सुरू झाली. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच. फास्ट. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच. उंट उंच, उंचच उंट, उंच उंट, उंचच उंच. उंच उंट, उंट उंच, उंटच उंट. एक मिनिट, ह्याला विचारतो. बरोबर म्हणाले का त्या? तुम्ही सांगा. मैत्रीण मी ते गुलाब गँग. तो उंट एवढा उंच झालाय ना मला चला, हे दुसरं बक्षीस गेला. म्युझिक. माईक द्या त्यांच्याकडे. फार हसत होत्या तुम्हाला मला. आता बघा परत एकदा ऐका. अरे ऐका तर. एवढे खेळ कशाला वेगळे वेगळे आणू. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच. 2 बक्षिसं गेलेली आहेत. तिसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. उंच उंट, उंट उंच, उंचच उंच. 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 उंट उंच, उंचच उंच. उंच उंट, 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 उंट उंच, उंचच उंच. अभिनंदन. अभिनंदन. हा, उंट घेऊन घरी जा. झी मराठीकडून ही भेट होती. तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्यात. इथे फिरायला जाऊया, तिथे फिरायला जाऊया, फक्त बोलता. पण तो काही दिवस उजाडला नाही. बरोबर. मान्य आहे? हो, मान्य आहे. नको म्हटलं तरी सगळ्यांना सल्ले देत असतात. हो. कोणी मागितला नाही नाही तरी तरी सुद्धा सल्ला देणं आपली जबाबदारी आहे जणू काही. कुठल्याही कार्यक्रमाला सगळ्यांनी वेळेवर यावं असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही कधीच जात नाही. होतं असं नेहमीच होतं. आणि हसताना रस्त्यावरची लोक सुद्धा घाबरून फुटपाथ चेंज करतात. एवढा आवाज जातो रस्त्यावर तुमच्या हसण्याचा. काय हो? हसमुख बाय. हसमुख बाय. वा वा, खूप छान. बरं, आज या सगळ्या गप्पा झाल्या, हसणं झालं, आनंद झाला, खेळ झाला, गप्पा झाल्या. अशा वेळेला आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सॉरी म्हणेन तर भावांना आणि मिस्टरांना, कारण त्याला खूप मी त्रास देते, अजूनही देते. मी अगदी लहान मुलासारखी हट्ट करते त्याच्यासमोर. तुम्ही क्षमा? आभार तर मी सगळ्यांचेच मानेन की मी आयुष्यात ज्यांनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली मदत केली, मला करिअर सेट होईपर्यंत, किंवा आम्ही आज समाजामध्ये हेच या लेवलला आम्ही येऊ. आणि क्षमा या मी पण जाणून बुजून असं कोणाला कधी त्रास दिलेला नाही आहे. अजाणतेपणाने जर काही माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाची, मग त्यात मित्रमैत्रिणी आले, शेजार बाजाराला, आई वडील आणि सगळे नातेवाईक पण आले, तर मी डेफिनेटली त्यांची माफी मनापासून मागेन. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? धरून धरून कोणाला सल्ले नाही देणार. दिसला का दे सल्ला असं न करता आनंदात राहा. या आनंदाबरोबरच आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.